देवेंद्रजी मला आठवतात 1992चा काळ, त्या काळात मी छत्रपती सेनेत होतो. 3 वर्ष नितीनजींनी 92 ते 95 चंद्रशेखर बावनकुळेंनी भारतीय जनता पार्टीत काम केलं पाहिजे. मी छोटा होतो फार, पण ऑटो रिक्षा चालवत होतो. तेव्हा नितीनजीने मला घरी बोलून मनोहरराव सोनकुसेसोबत काम करायचो. नितीनजीने मला बोलवू सांगितलं की तू भाजपाचं काम कर. 95ला तो दिवस आला, स्वर्गीय गोपीनाथजी आले, संघर्ष यात्रा आली. नितीनजीने मला हात धरून कोराडला येऊन माझं स्वागत केलं, मला पक्षात घेतलं. मला तोही दिवस आठवतो की सुनील केदारांनी माझ्या घराचे, माझ्या प्रॉपर्टीचे सारे पैसे अडवले सरकार आल्यावरही. नितीनजी तोही दिवस आठवतो की तुम्ही त्या दिवशी मंत्रालयात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, कॅबिनेट मंत्री असूनही मला हात पकडून त्या डेस्क ऑफिसरकडे घेऊन गेले. एक कॅबिनेट मंत्री राज्याचा तेव्हा 1997 मध्ये मला हात धरून एका डेस्क ऑफिसरकडे घेऊन गेले आणि माझ्या समोर आत्ता 5 मिनिटांमध्ये बावनकुळेची ऑर्डर निघाली पाहिजे. बघा, मला त्या दिवशी माझ्या घराचे 20 लक्ष रुपये माझ्या घराचे पैसे नसते मिळाले, तुम्ही घर बांधू शकलो नसतो, मी माझं जीवन सुरुवात करू शकलो नसतो. खऱ्या अर्थाने आमचं आयुष्य वाईट गेलं असतं आणि इथेही दिसलो नसतो.